नमस्कार, माझं नाव राजनंदिनी सुरवसे. नमस्कार, माझे नाव प्रणिता जाधव. आजचं जग हे सगळं या नाटकाचा अर्थ अभिनय नव्हे तर ह्या सगळ्याचा आरशाचं प्रतिबिंब आहे. आज सादर होणारं नाटक हे प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक नात्याला स्पर्श करून जाणार आहे. आजचं जग पूर्णपणे सोशल मीडिया, इंटरनेट आणि मोबाईल याच्याशी कनेक्ट. पण ह्या सगळ्या कनेक्शन मध्ये एक गोष्ट मात्र हळूहळू डिस्कनेक्ट होत चालली आहे, ती म्हणजे माणसांचा माणसांशी असलेला सारा संपर्क. तर आज 11वीचे विद्यार्थी सादर करीत आहेत नाटक संपर्क तुटलाय. चला तर मग बघूया हे नाटक. वाचवा वाचवा, मला या पाण्यात पडून नाही मरायचं. संपर्क तुटला. अरे असा कसा संपर्क तुटला? मला तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. माफ करा, संपर्क तुटला. माझा इथं जीव जायची वेळ आली आणि तुम्ही काय बडबडायलाय? संपर्क तुटला. फॅप्टॅक पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सादर करीत आहे संपर्क तुटला. पण मला संपर्क जुळवायचा आहे माझ्या माणसांशी, माझ्या समाजाशी आणि माझ्या या कुटुंबाशी. बघा, संपर्क जुळतोय का? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा, फोटो माझा काढ. अगं अजून किती फोटो काढू मी तुझे? अहो, नवीन साडी नेसल्या ना मी. अगं तू जर आठवड्याला नवीन साडी घेते, तुझ्या अशा वागण्यामुळे तुझा नवरा बघ वर्षभर फक्त 2च जोड कपडे घालतोय. बाबा फक्त 2. अरे तू चुप. आई आई आई, तुला दाढी आली? मी नाही तुझी आई, जी मेकअप थापलेली ती तुझी आई. आई, अगं बाई, मी तुझी मुलगी आहे ना, मला पैसे दे. ए लाडकी बाई, तिथे आता माझा लोड आहे. जा तुझ्या बापाकडे. बाबा मला पैसे दे. गेल्या 2 वर्ष मी तुला पैसे देतोय 500 प्रमाणे. झाले किती? चला. घ्या. दिसतंय कुठे मला? सोडा हिच्या चष्म्याचं. तुटलाय चष्मा माझा. हिच्या ओठांकडे लक्ष देण्यापेक्षा माझ्या डोळ्यांकडे लक्ष दे. बघतो का आई? हो पण आपण सुई मागूया का? सुई? सुई. गेला तो घराच्या बाहेर. सुई कशाला? निदान तुझं टोन तरी शिवता येईल. ऑपरेशन 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 ऑपरेशन. बाळा, तू ठरवलं तुला काय जाते? हो बाबा, मला नेता व्हायचंय, मी नेताच होणार. अरे आता घरच्यांच्या शिवाय खाता येतो काय? कमी आहे का तुला? अभ्यास करून मोठं व्हायचंय. अरे माझ्या चष्म्याचं काहीतरी बघ. बघतो लक्ष काय? दे. आई मला किती माझ्याकडे वेळ नाहीये. आजी बघ ना, मला किती लागलंय. माझ्या जखमेकडे लक्ष द्यायला आईला वेळ नाही आणि तुझ्या चष्म्याकडेही कोण लक्ष देत नाही. बघा, यांना एका घरात राहून एकमेकांना वेळ देता येत नाही. काळजी, प्रेम या सर्व भावभावनापासून माणसांचा संपर्क तुटला. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी. तो मित्र, हिंदी हमारी राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे 1ली ते 4थी पर्यंत हिंदी ही कंपल्सरी करण्यात आली आहे. कंपल्सरी. जय हिंदी, जय महाराष्ट्र. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं, मला आनंद व्हायल्यासारखं वाटतंय. ये देख, कैसा वाटा मेरा रिंगटोन? भावा काय बोलतोयस? अरे वो सांप दिल्ली को लेके गई तो बोलना पड़ता ना. रुक, हम सांप को कॉल लगाते. राज्य शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणात काही बदल घडवण्यात आले आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, सरकारने हिंदी सक्तीऐवजी शिक्षण स्वस्त आणि सोयीस्कर केलं पाहिजे. एग सरी माझे मडके भरी, सरी आली धावून. मडके गेले वाहून. ए असं काय बोलतोयस तू? आता मराठी शिकलं तर असंच होणार. म्हणजे आता हिंदी आपल्याला कंपल्सरी केलंय. हिंदी तर आपल्या 5वीलाच पुजले. काय? म्हणजे 5वी पासून शिकवणार होते ना? नाही, आता पहिल्यापासून शिकवणार आहे. पण माझी मातृभाषा तर मराठी आहे, मग हिंदीची जबरदस्ती कशाला? चलो, जय महाराष्ट्र. हिंदी. ओ भैया, तुम्हारा वडील भैया, ये एड्रेस किधर का है? तू किधर के है? बिहार के. अरे विद्या विहार. आधी तू मराठीत बोल. मला थोडी थोडी मराठी आती है. अरे साल्यांनो, महाराष्ट्रात राहून तुम्हाला मराठी बोलता येत नाही, हिच्यात नाही. मुळात भाषा हे संवादाचं माध्यम आहे, पण त्याचं आता राजकारण झाले. आधी जात धर्म आणि आता भाषा, याचमुळे माणसांचा समाजकार्याशी संपर्क तुटला. या रे या सारे या, ए आईचा जमाना बनवूया.
अगं चिकरी, पण तुझ्या कॉन्टेंट रायटरची आम्हाला गरज नाही ना. आमच्या आईने आमचं सोपं केलंय. अगं एवढे सोपे असते का तुझे हे अगं तुझे एवढे सोपे असते का हे तुझे सोशल मीडियावरचे फोटो ते पाहून तर मी तुला भेटायला आलतो आणि तू ते पाहून तर मी जमिनीवर आलो. बघा हे तुम्हाला जमिनीवरतून वर आकाशापर्यंत नेईल. हे तुमचं भविष्य आहे. हे तुमच्या दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही संपूर्ण नोंद ठेवतो. तुमच्या गॅलरीच्या फोटो पासून तुमच्या हिस्ट्री पर्यंत आम्ही सगळी माहिती ठेवतो. एवढेच नव्हे तर आम्ही तुमच्या विचार करण्याची क्षमता ठरवतो. आम्ही रोबोट नव्हे, आम्ही आधुनिक भविष्य आहोत. ज्यांना तुम्ही घडवले आणि we are the future. आपल्या सुखकर भविष्याच्या लालची पोटी आपण आपलं जीवन या निर्जीव हातात दिले. नाही तर मला प्रगतीचं नकार नाही, पण प्रगतीच्या रावणामुळे माणसांशी संपर्क तुटला. म्हणाले वळेवाली भेटलीच नाही, अगराने माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय? डिपार 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 डिपार. अहो साहेब, इथं शेतकरी आत्महत्या करतायत आणि तुम्ही रमी खेळत बसला आहात. ए तू ग बस. मी आता विधान भाऊची ऑनलाईन रमी खेळतोय आणि तू तर शेतकरी आहेस. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, पण यांच्या सोयीने केलेल्या राजकारणामुळे यांचा शेतकऱ्यांशी संपर्क तुटला. तुला कळलं पंजाब पाण्यात बुडलं? हा माहित आहे ना, पंजाब बुडालं. माझे पैसे तर वाचले. मला पंजाब बुडालं ना, पण आपण तर महाराष्ट्रात राहतो. अरे यार, खरंच पंजाब पाण्यात बुडलं. जर असंच राहिलं तर भारतीय म्हणून आपण पुढे कधी जाणार? पंजाब, सिंध, गुजरात, मराठा फक्त नावालाच राहिलं का? राज्याच्या मदतीला आपले हात सरसवणार नाहीत का? का आपला राष्ट्रीय संपर्क तुटतोय? विकासाशी संपर्क तोडून आम्हाला विकास नको आहे. ज्यांनी विकासाचा धुरा उचलले तेच हात गटात विभागले गेलेले आणि आपणही त्यांच्या मागे पळत सुटलोय. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी, गरिबांचा श्रीमंतीशी, नेत्यांचा लोकशाहीशी आणि माणसांचा माणसांशी संपर्क तुटला. जर तुम्हाला संपर्क जोडायचाच असेल तर या राजकारणाशी तोडून त्या समाजकारणाशी जुळवा. संपर्क जोडायचा असेल तर तरुणांच्या व्यसनाशी सोडून त्यांच्या विचाराशी जोडूया. संपर्क जोडा असेल तर माणसांच्या भावभावनाशी जुळवा. संपर्क जोडायचा असेल तर माणसाच्या आभासी जगाशी सोडून वास्तवाशी जोडूया. आपल्याला संपर्क जोडायचा असेल तर जातीभेदीशी तोडून एकजुटीशी जोडूया. आम्ही तयार आहोत आमच्या उणिवेतून जाणीवेशी संपर्क जुळवायला. बघा, तुम्हालाही जुळतोय का? तर एकत्र आल्यामुळे जमाबंदी नाही तर कधी कधी इतिहासही घडतो. बघा मग संपर्क जुळतोय का? बघा मग संपर्क जुळतोय का? हीच आमची प्रार्थना.